मंडळी, वास्तवात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी झाली नाही हे दिलासा देणार आहे, पण ढगफुटीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता, त्यामुळे आता त्या इशाऱ्यावरून राजकारण सुरू झालंय। आणि याच मुद्द्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा सुलतान असं संबोधलं। त्यांच्या या टीकेचं निमित्त ठरलं काँग्रेसचं नाशिकच्या काळाराम मंदिरातलं आंदोलन। राम मंदिर देणगीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेसनं आजपासून हे राज्यव्यापी आंदोलन नाशिकमधून सुरू केलंय, पण त्यात सपकाळांनी ढगफुटी आणली आणि त्याचं राजकारण केलं। तुम्हीच पहा हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणालेत। डोळं चिंटून टाकावं लोकांनी, ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटी सारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटून आहे आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय। मंडळी, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिकमधल्या धोधो पावसात मिसिंग लिंकवर कोसळलेल्या दरडीची घटनाही गाजली, पण त्याखेरीज अनेक रस्ते जलमय झाले। या संदर्भातली ताजी स्थिती आपण पाहूयात ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। पावसामुळे